नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षी यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो। 1884 महाराष्ट्र भूगोल टेस्ट सिरीजमध्ये हा भाग आपला 10 नंबरचा आहे। बाकीचे 9 भाग तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत। आज आपण 901 ते 1000 प्रश्न पाहणार आहोत। 100 प्रश्न कव्हर करणार आहोत। प्रश्न आहे 902, महाराष्ट्रात आधुनिक कत्तलखाना कोठे आहे? तर महाराष्ट्रात आधुनिक कत्तलखाना देवनार मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 903, गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध जिल्हे कोणते? तर गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी प्रसिद्ध जिल्हे आहेत भंडारा आणि गोंदिया, हे 2 जिल्हे प्रसिद्ध आहेत। प्रश्न क्रमांक 904, आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता आहे? तर आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे पीर पांजल, जो की जम्मू काश्मीरमध्ये आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 905, महाराष्ट्रातील सर्वात उंच पूल कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जवळ कोठे आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पूल कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीत पानवल या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 906, भारतीय रेल्वेवरील सर्वात लांब पूल कोणत्या नदीवर आहे? तर भारतीय रेल्वेवरील सर्वात लांब पूल हे गोदावरी नदीवरील राजमुंद्री आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 907, मुंबईतील सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव काय आहे? तर मुंबईतील सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवीन नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ। प्रश्न क्रमांक 908, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोणते बंदर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मुंबई हे बंदर भारताचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते। त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 909, 7 बेटांवर असलेले शहर आणि भारताची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हणून ओळखले जाते? तर 7 बेटावर असलेले शहर आणि भारताची आर्थिक राजधानी मुंबई जिल्ह्याला म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 910, राजाभाई टॉवर, गेटवे ऑफ इंडिया आणि आंबेडकर यांची चैत्यभूमी ही पर्यटन स्थळे कोठे आहेत? तर ही पर्यटन स्थळे मुंबई जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 911, काळूबाईची मोठी यात्रा सातारा जिल्ह्यात कोठे भरते? तर काळूबाईची मोठी यात्रा सातारा जिल्ह्यामध्ये मांढर देवी तालुका वाई या ठिकाणी भरते। प्रश्न क्रमांक 912, नागपंचमी निमित्त मोठी यात्रा सांगली जिल्ह्यात कोठे भरते? तर नागपंचमी निमित्त मोठी यात्रा सांगली जिल्ह्यामध्ये 32 शिराळ या ठिकाणी भरते। प्रश्न क्रमांक 913, भीमा नदीला पंढरपूर येथे चंद्रकोरासारखे वळण मिळाले आहे, तर तिला काय म्हणतात? तर भीमा नदीला पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 914, श्री साईबाबांचे समाधीस्थान शिर्डी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर श्री साईबाबांचे समाधीस्थान शिर्डी हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 915, महाराष्ट्रात सहस्त्र कुंभमेळा कोठे भरतो? तर महाराष्ट्रात सहस्त्र कुंभमेळा नाशिक जिल्ह्यामध्ये भरतो। पुढील प्रश्न पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या व्हिडिओला लाईक करा। प्रश्न क्रमांक 917, श्री रामदास स्वामींनी स्थापन केलेले सर्वाधिक मारुती मंदिरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर श्री रामदास स्वामींनी सर्वाधिक स्थापन केलेली मारुतीची मंदिरे ही सातारा जिल्ह्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक 918, औरंगजेबाच्या मुलाने आपल्या आईच्या स्मरणार्थ ताजमहल सारखे कोणते शिल्प छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये उभारले? तर त्याचं नाव आहे बिबिका मकबरा। प्रश्न क्रमांक 919, हिमृशालीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर हिमृशालीसाठी छत्रपती संभाजीनगर, त्याला औरंगाबाद असे म्हटले जाते, ते प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 920, 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर 52 दरवाजाचे शहर पूर्वी औरंगाबाद जिल्ह्याला ओळखले जाते, त्याचेच नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर। प्रश्न क्रमांक 921, पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर हा प्रसिद्ध आहे पैठण्या व शालू यासाठी। त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 922, भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे? तर भारतातील सर्वात प्राचीन लेणी पितळखोरा असून ती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 923, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? तर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वडूबुद्रुक तालुका शिरूर संगमेश्वर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 924, मणिभाई देसाई यांनी स्थापन केलेली भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन BAIF कोठे आहे? तर ही पुणे जिल्ह्यामध्ये उरुळी कांचन या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 925, गणपतीपुळे हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गणपतीपुळे हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 926, महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत। प्रश्न क्रमांक 927,
महाराष्ट्रातील पूर्वेकडील जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 928. ग्रामसेवक व ग्रामसेविकांचे प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे? तर ग्रामसेवक व ग्रामसेविकाचे प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये मांजरी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 929. अष्टविनायकाची सर्वाधिक 5 स्थळे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर अष्टविनायकाची सर्वाधिक 5 स्थळे ही पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 930. महाराष्ट्रात वाघांसाठी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रात वाघांसाठी मेळघाट अभयारण्य प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 931. महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. प्रश्न क्रमांक 932. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे मुंबई. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 934. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे आंबोली. प्रश्न क्रमांक 935. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक 936. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार अहिल्यानगर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 937. महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील ऑरेंज सिटी म्हणून नागपूर जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 938. महाराष्ट्रातील क्वीन ऑफ डेक्कन म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील क्वीन ऑफ डेक्कन म्हणून पुणे जिल्ह्याला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 939. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे कोयना धरण. प्रश्न क्रमांक 940. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. प्रश्न क्रमांक 941. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे मुंबई उपनगर. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 942. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. त्यानंतर पुढचा प्रश्न 943. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. प्रश्न क्रमांक 944. महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार आहे दख्खन पठार. प्रश्न क्रमांक 945. महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी आहे उल्हास खाडी. प्रश्न क्रमांक 946. महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या विभागात आहेत? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने पश्चिम महाराष्ट्रात आहेत. प्रश्न क्रमांक 947. महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन आहे मनमाड. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 948. महाराष्ट्रातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मुंबई पुणे औद्योगिक पट्टा हा आहे. प्रश्न क्रमांक 949. महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा असलेला जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा लाभलेला जिल्हा आहे रत्नागिरी. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 951. मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर मांजरा पठार हे मराठवाडा भागामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 952. खालीपैकी कोणता किल्ला नाशिक जिल्ह्यात नाही? तर तोरणा हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये असून नाशिक जिल्ह्यामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 953. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा साजरा होत नाही? तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा साजरा होत नाही? हरिद्वार. हे तुम्हाला ऑप्शन 4 आले की समजून जाईल मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 954. मुंबई ते नाशिक या रस्त्यावर कोणता घाट आहे? तर मुंबई ते नाशिक या रस्त्यावर थळघाट, ज्याला आपण कसारा घाट म्हणतो. प्रश्न क्रमांक 955. महाराष्ट्राची सीमा किती राज्यांना स्पर्श करते? तर महाराष्ट्राची सीमा 6 राज्यांना व 1 केंद्रशासित प्रदेशला स्पर्श करते, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 956. खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र आहे? नाही. तर खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही? तर कोयना हे जलविद्युत केंद्र आहे. तुम्हाला ऑप्शन मिळाले की समजून जाईल. प्रश्न क्रमांक 957. महाराष्ट्रातील सर्वाधिक शेती क्षेत्र कोणत्या प्रकारच्या जलसिंचनाखाली आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक शेती क्षेत्र हे विहिरी जलसिंचनाच्या शेती क्षेत्र आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 958. कोयना नगराला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला? तर कोयना नगराला 1967 या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसलेला होता. त्यानंतर प्रश्न पुढचा 959. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? तर प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 960.
कोयना प्रकल्पाचा एक भाग असलेली पोकळी येथील जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पोकळी हा जलविद्युत केंद्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 961. ॲडव्हान्टेज विदर्भ हा उपक्रम विदर्भामध्ये कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ॲडव्हान्टेज विदर्भ हा उपक्रम विदर्भामध्ये उद्योग या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 962. भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित केलेले महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? तर भारतरत्न पुरस्काराने महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती सन्मानित केलेली धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 963. पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? तर पहिले मराठीतील वृत्तपत्र दर्पण आहे. प्रश्न क्रमांक 964. महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण? तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी आहेत मीरा बोरवणकर. त्यानंतर पुढील प्रश्न 965. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 967. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 7 कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात? तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 7 नागपूर या शहरामध्ये एकमेकांना छेदतात. प्रश्न क्रमांक 968. सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. प्रश्न क्रमांक 969. आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ व सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. येथे सर्वात जास्त पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 970. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण कोणते? तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे खडकवासला. प्रश्न क्रमांक 971. अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यात किती स्थाने आहेत? तर अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यामध्ये 5 स्थाने आहेत. प्रश्न क्रमांक 972. महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी साधारणपणे किती किलोमीटर आहे? तर महाराष्ट्राची सागरी किनारपट्टी ही 720 किलोमीटर आहे. आता ह्यामध्ये मित्रांनो अपडेट झालेला आहे. तुम्ही नवीन अपडेट झालेली किनारपट्टी पाहून घ्यायची आहे. प्रश्न क्रमांक 973. कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न 974. पुण्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे? तर पुण्याच्या उत्तरेला अहिल्यानगर जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 975. चलनी नोटा, पोस्ट कार्ड इत्यादींचे छपाई केंद्र सिक्युरिटी प्रेस कोठे आहे? तर चलनी नोटा, पोस्ट कार्ड इत्यादींचे छपाई केंद्र सिक्युरिटी प्रेस ही नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. 976 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणते शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील नागपूर हे शहर ग्रीन सिटी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 977. गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गाविलगड किल्ला हा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 978. खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचा योग्य समूह ओळखा. तर पश्चिम वाहिनी नद्यांचा योग्य समूह आहे वैतरणा, तानसा, सावित्री, तापी. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 979. कोकण किनारपट्टीवरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागणारा योग्य क्रम कोणता? खूप महत्त्वाचा आणखी प्रश्न आहे. तर श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग आणि मालवण ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कोकण किनाऱ्यावरील बंदरे आहेत. प्रश्न क्रमांक 980. मनमाडवरून नांदेडकडे रेल्वेने जाताना लागणारे रेल्वे स्टेशन योग्य क्रमाने सांगा. तर मनमाडवरून नांदेडकडे जाताना छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा ही रेल्वे स्टेशन आहेत. पुढील प्रश्न पाहूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 982. महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्रे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्रे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 983. खालीलपैकी डोंगररांगाचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे लावताना डोंगररांगाचा क्रम 1 नंबरला आहे सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररांग. पुढील प्रश्न आहे 984. महाराष्ट्रामध्ये कोठे युद्ध साहित्य दारुगोळा निर्मितीचा कारखाना नाही? तर महाराष्ट्रामध्ये युद्ध साहित्य दारुगोळा निर्मितीचा कारखाना अंबेजोगाई येथे नाही. प्रश्न क्रमांक 985. पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती? तर पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवे 65 हा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 986. जिल्ह्याच्या विभाजनाने नवीन जिल्हा निर्माण झाला त्याबाबतची चुकीची जोडी निवडा. तर जिल्ह्याच्या विभाजनाने नवीन जिल्हा निर्माण झाला त्याबाबतची चुकीची जोडी आहे लातूर, धाराशिव. मित्रांनो, जे ऑप्शन तुम्हाला येतील ते समजून जाईल मित्रांनो. आणि एक छोटीशी ट्रिक आहे तुम्हाला, कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा विभक्त झालेला आहे ती छोटीशी ट्रिक तुम्हाला टेलिग्रामवरती दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 987. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 988.
महाराष्ट्रातील सर्वाधिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र कोठे आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक दर्जाचे ढग संशोधन केंद्र सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर येथे आहे. प्रश्न क्रमांक 989, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT हे रेल्वे स्थानक कोणत्या रेल्वेवर आहे? तर हे रेल्वे स्थानक मध्य रेल्वेवर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न 990, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संशोधन संस्था ज्याला नेरी म्हटलं जातं ती कोणत्या शहरात आहे? तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संशोधन संस्था नेरी ही नागपूर शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 991, हरिप्रिया एक्सप्रेस कोठून कोठे धावते? तर हरिप्रिया एक्सप्रेस ही कोल्हापूर तिरुपती या मार्गावर धावते. प्रश्न क्रमांक 992, कोल्हापूरमध्ये चांदीच्या दागिन्यांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर कोल्हापूरमध्ये चांदीच्या दागिन्यांसाठी हुपरी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 993, अजिंठा लेण्यांच्या चित्रामध्ये मुख्यत्वे कोणती कथा चित्कारलेली आहे? तर अजिंठा लेणीच्या चित्रामध्ये मुख्यत्वे जातक कथा ही चित्कारलेली आहे. प्रश्न क्रमांक 994, ब्रह्मदेशाचा राजा थिबा हा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राहिला होता? तर ब्रह्मदेशाचा राजा थिबा हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहिला होता. प्रश्न क्रमांक 995, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वार कोठे आहे? तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वार हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 997, धुळे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर धुळे शहर हे पांझरा नदीकाठीवर वसलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 998, परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामच्या कोणत्या प्रशासकाने केली? तर परभणी जिल्ह्याची निर्मिती सालारगंज निजामच्या या प्रशासनाने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 999, चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे? तर चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र मुंबई जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 1000, कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले? तर कालिदासाने रामटेक येथे मेघदूत हे खंडकाव्य लिहिलेले आहे. तर मित्रांनो, 1884 महाराष्ट्र भूगोल प्रश्न टेस्ट सिरीजमधील 1000 प्रश्न आपले कव्हर झालेले आहेत. हे 10 व्हिडिओ तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत. तुम्हाला प्लेलिस्टमध्ये दिलेली आहेत 10च्या 10 व्हिडिओ. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू भाग 11 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.